नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपच्या माध्यमातून एकाच घरामध्ये 4 ते 5 सीट दिल्या जात असल्यामुळे याला तीव्र विरोध होता भाजपच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि संघाच्या या ठिकाणी नेत्यांनी केला आहे। आपल्याबरोबर हे सर्व लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, काय तुमचा विरोध होतोय, काय पार्टीला तुमचा संदेश आहे? आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाला फक्त एकच संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की 2014 पासून देशाचं वातावरण बदललंय। नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून हिंदुत्वाचं वातावरण या देशामध्ये सगळीकडे सर्वदूर झालेलं आहे आणि देशभरामध्ये भाजपचे कार्यकर्ते सुद्धा हिंदुत्वाच्या सगळ्या विषयांमध्ये तन मन धन अर्पण करून काम करतात। दुर्दैवाने काय झालंय की मागच्या 6 वर्षापासून या प्रभाग क्रमांक 18 मध्ये ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय, स्वतःला खूप दिग्गज मानतात, सर्व मानतात, संस्थानिक म्हणून घेतात स्वतःला, 4 तिकिटांची मागणी आता या प्रभागातून त्या सगळ्या मंडळींनी केलेली आहे। पण दुर्दैवाने मागच्या 6 वर्षामध्ये राम मंदिराचं जेव्हा उद्घाटन झालं अयोध्येमध्ये, तर आम्ही या मंडळींना कधीच आनंदोत्सव साजरा करताना बघितलं नाही। ना एक फटाका फोडला, ना पेढे वाटले। तर 370 कलम हटलं, पूर्ण देशाने आनंद व्यक्त केला। पण या मंडळींनी कधी आपल्या कार्यालयाबाहेर एकही पेढा कोणाला भरवला नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा 17 सप्टेंबरला वाढदिवस असतो, अख्खा देश तो वाढदिवस साजरा करतो। भाजपच्या कार्यकर्त्यांना 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असा 15 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम येतो, ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, साफसफाई, अनेक कार्यक्रम असतात। पण या मंडळींच्या हातात कधी आम्ही झाडू घेतलेलं बघितलं नाही। म्हणजे याचा अर्थ काय, तर फक्त भारतीय जनता पार्टीचा चोला म्हणतात ना, की जसं अंगावर ओढून घ्यायचं, आम्ही भारतीय जनता पार्टीचे आहोत एवढंच दाखवायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्यक्ष कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा नाही, आपलं एक संस्थान चालवायचं। अशा प्रकारे चालणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीचा इथला मूळ कार्यकर्ता जो आहे ना, तो मेहनत करतोय आणि ती मेहनत विधानसभा 2024ला दिसलेली आहे। त्यामुळे यांचं इथे वर्चस्व आहे। या गोष्टीला आता इथला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मान्य करायला तयार नाही। काल जवळजवळ 600 कार्यकर्ते या प्रभाग क्रमांक 18 मधले जमले होते इथे। विक्रम मिश्राजींची शोकसभा होती आणि त्यांनी एक आवाजाने हे म्हटलेलं आहे की जर दशरथ भगत यांना या प्रभागामध्ये 1 पेक्षा जास्त तिकीट देऊच नाही अशी आमची मागणी आहे। पण जर पक्षावरती काही बंधन असेल आणि दिलं तर आम्ही या प्रभागामध्ये वेळ पडली तर वेगळाही विचारही करण्याची आमच्या या कार्यकर्त्यांची सगळ्यांची तयारी निश्चितच दिसते आणि तेवढा रोष आणि तेवढा एक प्रकारचा काय म्हणावं की तडप ही कार्यकर्त्यांमध्ये काल दिसून आलेली आहे। माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना भेटण्यासाठी आमचं डेलिगेशन हे प्रदेश कार्यालयात गेलं होतं। तिथे आम्ही पत्र देऊन या गोष्टीची विनंती पक्षाला केलेली आहे। आम्ही पक्षाचे सगळे निष्ठावान कार्यकर्ते आहोत। गेली 7, 8, 10 वर्ष जितक्या निवडणुका आल्या, घरोघरी दारोदारी जाऊन पक्षाचा प्रचार केलेले आम्ही सगळी मंडळी आहोत। त्यामुळे आमचं हे मत हे ठाम आहे की दशरथ भगत यांना या प्रभागातून उमेदवारी देऊ नये असं आमचं म्हणणं आहे। तुम्ही या ठिकाणी विधानसभेला काम केलं, तुम्हाला आता बंडखोराचा झेंडा घेतलेला तुम्ही आता? मी प्रवीण भगत वाशीगावमधून येतो, प्रभाग क्रमांक 18मधून। MLAच्या इलेक्शनमध्ये सर्वे रिपोर्ट असं सांगत होता की तुतारी ही स्ट्रॉंग आहे, पण आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन तलोगाली जाऊन मेहनत केली आणि सर्वे रिपोर्टला पूर्णपणे चेंज करून दाखवला। ही आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये ताकद आहे आणि आम्हाला आत्तासुद्धा पक्षासूचना हे सांगायचं आहे, सर्वे रिपोर्टकडे तुम्ही जाऊ नका, आमच्यासारख्या निष्ठावंत कार्याकडे लक्ष द्या, हे मला पक्षासूचना सांगायचं आहे। विधानसभेला काय झालं होतं? विधानसभेमध्ये घराणेशाही जे बोलतात, आम्ही जे इकडचे स्ट्रॉंग आहेत घराणेशाही आहेत, त्यावेळी MLAच्या इलेक्शनमध्ये दुसरी तुतारीकडे गेले आणि परत इथं आले आणि हे सर्व होत असताना जेव्हा पक्षाला कोणीही नव्हता वाशीगाव प्रभाग क्रमांक 18मध्ये कोणीही नव्हता, तेव्हा आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते एकजुटीने कामं करायला लागले आणि घरोघरी फिरून आम्ही मतदान केला आणि त्या मतदानाचा लाभ आम्हाला असा भेटला की आम्ही वाशीगावमध्ये BJP पक्षाला लीड दिला। सर, काय म्हणा की तुम्ही या ठिकाणी विरोध केलेला आहे, तुम्ही पक्षाचे निष्ठावंत आहात, मात्र हे विरोधात जात आहे तुम्ही? तर आमचं तरी भाजपासोबत रिलेशन, माझे बाबा जेव्हा लहान होते तेव्हापासून ते RSSमध्ये जात आहेत आणि तेव्हापासून आमच्या घरी भाजपाबद्दल आणि कार्य आम्ही करतच राहतो, सोशल वर्क म्हणा किंवा भाजपाला मदत करायचं म्हणा। पण ह्या एरियामध्ये आम्ही मागच्या 20 वर्षापासून राहतो आहे आणि 2019मध्ये दशरथ भगत आणि त्यांच्या फॅमिली, निशांत भगत आणि संदीप भगत यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी कुठल्याही त्यांच्या बॅनरवर नाही कमळाचा लोगो लावला किंवा मोदीजींचा फोटो लावला, स्थानिक जे आमचे आमदार आहेत त्यांचा फोटो नाही लावला, कोणाचाच फोटो लावत नाहीत।
म्हणजे जेव्हा त्यांना पार्टी चेंज करायची असेल तेव्हा त्यांना ते इझी पडेल म्हणून ते कधीच लावत नाहीत. त्यांच्याकडे लॅक ऑफ कमिटमेंट आहे. म्हणजे ज्या लीडरकडे कमिटमेंटच नाही आहे तर त्या माणसाला आपण लीडर कसं मानू शकतो, नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणलं तर अशी आहे की 2024च्या विधानसभा इलेक्शनमध्ये त्यांनी भाजपाला धोका देऊन ते तुतारी वाजवायला NCPमध्ये गेले, ठीक आहे. आणि तिथे जाऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अगेन्स्टमध्ये भरपूर काही बोलले आणि मंदाताईंबद्दल भरपूर टीका केल्या. म्हणजे जेव्हा तुम्ही पार्टीमध्ये असता तेव्हा त्या पार्टीच्या चांगल्यापणातले तुम्ही घेत नाही, पण जेव्हा दुसऱ्या साईडला जाता तेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीला शिवे देण्यासाठी पुढे मागे बघत नाही. आणि आता पुन्हा फेब्रुवारी 2025मध्ये त्यांनी आता भारतीय जनता पार्टीमध्ये एंट्री केलेली आहे, कारण त्यांना दिसून आलेलं आहे की जोपर्यंत त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी नाही आहे ते निवडून येऊ शकत नाहीत. म्हणून असे जे ऑपॉर्च्युनिस्टिक लोक आहेत, जे सेल्फिश लोक आहेत, ज्यांना फक्त सत्ता पाहिजे पण लोकांचं काम नाही करायचं आहे, भारतीय जनता पार्टीची काही आयडिओलॉजी फॉलो नाही करायची आहे, त्या लोकांना आपल्याला दूर ठेवायचं आहे. हेच आम्ही सगळे निष्ठावंत जे कार्यकर्ते आहोत तेच सांगतो. कारण की तुम्ही विचार करा, ज्या आता 2024मध्ये ज्या आमदारकीची इलेक्शन झाली त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये भिडलो. त्यांनी आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केला, आम्ही तरीही जाऊन भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं. आता आम्हाला त्यांच्यासाठी काम करायचं आहे म्हणजे एका कार्यकर्त्यासाठी किती लाजिरवाणी गोष्ट आहे हे भारतीय जनता पार्टीने समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना 3-4 सीट दिल्या जात आहेत. जर तसं झालं तर पुढची भूमिका काय असणार? काल तुम्हाला जसे निकम साहेब बोलले, काल आमच्याकडे 600 पेक्षा जास्त लोक आलेली इकडे आणि लोकांचं सगळ्यांचं मत एकच आहे. कारण की माणूस त्यांची आहे ना क्रेडिबिलिटी जी असते ना ती लूज करायला लागतो, हरवायला लागतो जेव्हा ते वारंवार पार्टी चेंज करतात, जेव्हा ते बघतात की ज्या पार्टीमध्ये राहून तुम्ही त्या पार्टीचे रूल्स फॉलो करत नाहीत. आता आमच्या एरियामध्ये तुम्ही बघाल सानपाडामध्ये एवढे बांगलादेशी राहतात तर त्यांना काढण्यासाठी कोणी काही मेहनत केलीच नाही त्यांनी. तर हे सगळे लोकांनी बघून त्यांनी ठरवलेलं आहे की जर भारतीय जनता पार्टीने ह्यामधून जर शिकलेलं असेल काय, ह्यांनी जर त्यांनी काही चांगले डिसिजन घेतले तर होऊ शकतं की आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्याला द्या, आम्ही त्याला निवडून आणू. पण जर त्यांनी नाही दिला तर आम्हाला आमचा मार्ग बघावा लागणार. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी आता भारतीय जनता पार्टीने जर घराणेशाही कायम ठेवली, एकाच घरात जर 3-4 सीट दिल्या तर मात्र आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, अशा प्रकारचा थेट इशारा आता पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.